हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। 400+ टार्गेट डोळ्यासमोर ठेवून राज्यामध्ये कामाला लागा। मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं मिशन डोळ्यासमोर ठेवा। केंद्रीय मंत्री अमित शहांच्या बैठकीत सूचना। नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातून 45 पेक्षा जास्त जागा निवडून द्या। संभाजीनगरमधल्या सभेतून अमित शहांचं आवाहन। अमित शहांकडून संभाजीनगरमध्ये भाजपचाच उमेदवार असण्याचे संकेत। मोदींसाठी संभाजीनगरमधून आणखी एक कमळ दिल्लीत पाठवा, अमित शहांचं वक्तव्य। संभाजीनगरमधून एमआयएमला हद्दपार करायचंय, अमित शहांचा संभाजीनगरमधील सभेतून हल्लाबोल। संभाजीनगरच्या नामकरणाला विरोध करणाऱ्यांसोबत बसायला ठाकरेंना लाज वाटायला हवी। गृहमंत्री अमित शहांची उद्धव ठाकरेंवर टीका। शहांच्या सहीनंच औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर झालं। उपमुख्यमंत्री फडणवीसांचं संभाजीनगरमध्ये वक्तव्य। तर एवढंच प्रेम आहे तर विमानतळाचं नाव संभाजीनगर का होत नाही, ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंचा सवाल। महायुतीच्या जागा वाटपावर आज शिक्कामोर्तब होणार। महायुतीच्या नेत्यांसोबत जागा वाटपासंदर्भातील अमित शहांची बैठक। लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवारांची यादी 7 तारखेला जाहीर होणार। आज संध्याकाळी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठकीनंतर भाजपची दुसरी यादी जाहीर होणार, सूत्रांची माहिती। 23 जागांचा प्रस्ताव घेऊन उद्धव ठाकरेंनी घेतली पवारांची भेट। वंचितसोबत चर्चा करून जागा वाटपाचा मुद्दा पूर्णत्वास नेण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये एकमत। आज दुपारी 12 वाजता महाविकास आघाडीची बैठक। शरद पवारांना महाराष्ट्रातील जनता 50 वर्षांपासून सहन करतेय। पवारांनी किमान 5 वर्षाचा हिशोब द्यावा, शहांची पवारांवर टीका। तर महाराष्ट्रानं पवारांना 50 वर्ष साथ दिली, जयंत पाटलांचं उत्तर। नांदेड लोकसभेसाठी प्रतापराव पाटील चिखलीकर आणि मिनल खतगावकर यांच्यामध्ये रस्सीखेच। मिनल खतगावकर यांनी शहांची भेट घेतल्यानंतर चिखलीकरांनी देखील अमित शहांची भेट घेतली। आर्थिक गुन्हे शाखेकडून ठाकरे गटाच्या अनिल देसाईंची 7 तास चौकशी। शिवसेना पक्षनिधी खात्यामधून 50 कोटींचा निधी काढल्याचा देसाईंवर आरोप। ठाकरे गटाच्या राजन साळवी यांच्या कुटुंबियांची सलग 3ऱ्या दिवशी चौकशी। आज दुपारी 1 ते 5 या वेळेमध्ये एसीबी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश। मुंबईतील 15% पाणी कपात आजपासून मागे। पिसे पंपिंग स्टेशनला लागलेल्या आगीमुळे बाधित झालेली यंत्रणा पूर्ववत। 3 ट्रान्सफॉर्मरवर 20 पंप पूर्ण क्षमतेनं सुरू। पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेचं आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन। रोबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्गिका आजपासून सेवेत येणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।